नमस्कार. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी व्हॉट्सॲपवरती फादर्स डेच्या निमित्ताने बापांवरचे बरेचसे लेख वाचण्यात आले. बहुतेक सारे मागच्या वर्षीचेच किंबहुना वर्षानुवर्ष छापत गेलेले, पण काही नवीनही सापडले. त्यातले हे दोन मला आवडलेले. एक पहिला शब्दशिल्पी डॉक्टर मुकुंद कोठावदे यांचा, तर दुसरा माझा, आणि मी खरोखरच याच वर्षी लिहिलेला. बघा तुम्हाला कसे वाटतात. पहिला डॉक्टर कोठावदे यांचा, शब्दशिल्पी डॉक्टर मुकुंद कोठावदे. बाप डे निमित्त बापायण. बाप रे बाप, आई शपथ, म्हणजे इथेही बाप नाहीच. नातेसंबंधातला पुलंचा नारायण. हरक्युलिससारखा संसाराचा भार एकट्याच्या खांद्यावर वाहणारा बाप, बाहेर सरस्वतीनं आणि लक्ष्मीनंही वरदान दिल्यानं बाप असणारा बाप, तरीही आई महत्तेच्या पुरात वाहून जाणारा. श्रेयवंचितातच नशिबी असणारा हा बाप. अमुक एक गोष्ट करून नाही दाखवली तर बापाचं नाव सांगणार नाही, ही हिंमत असलेला बाप. पण त्याचबरोबर पुत्र सांगती चरितपित्याचे भाग्य नशिबी नसलेला आणि त्यामुळं पिताश्रीचा नैराश्याने पिताश्री होणारा बाप. उडा बाप. आयुष्य पणाला लावण्याची किंमत घड्याळ, सुगंध, टी शर्टात मोजला जाणारा बाप. तुम्ही असं करायला नको होतं, बदलत्या काळाबरोबर तुम्हीही बदलायला हवं होतं, ते काही तुम्हाला जमलं नाही असं पोरादारांकडनं निमूटपणे ऐकून घेणारा बाप. हे बापायण अगदी रामायण कालापासून चालत आलंय हो. पहा ना, मर्यादा पुरुषोत्तम बिरुद बाळगणाऱ्या रामाला पितृवचन वसुली मातेनं केल्यामुळं वनवास पत्करावा लागला आणि वर बाललीला अनुभवाच्या सुखापासूनही वंचितच राहावं लागलं ना. तेव्हा बापांच्या नशिबी दुर्भाग्य तेव्हापासूनच अनुवंशकतेनं आलेलं असावं. यामुळं बाप जमात मंदिराच्या आश्रयाला जात असावी. हे भोग आपल्याही नशिबी येतील या भीतीने तर तरुण पिढी बाप बनण्याचा धोका पत्करत नसेल ना. पण नातू यांच्या आगमनाचे, त्यांच्या प्रथम स्पर्शाचे, त्यांच्या बाललीलांचे पारडे नेहमीच जड राहणार. म्हणजे मात्र वर निर्देशिलेल्या सर्व शापांवरचा तो उशापच. त्यामुळे सर्व सुहृदांना प्रेमळ सल्ला, माझ्या मित्रा, तू बाप बन. बाप डे निमित्त बापायण. शब्दशिल्पी डॉक्टर मुकुंद कोठावदे, इसवी सन 2025. सुंदर आहे ना. वेगवेगळ्या काळांमध्ये वेगवेगळ्या डायमेन्शन्सनी त्यांनी बाप असण्याबद्दल बघितलं आहे. आता हा दुसरा लेख हा मी लिहिलेला. फारसा इतका छान नाही आहे म्हणून दुसरा, नाही तर पहिल्यांदा वाचला असता. फादर्स डेच्या निमित्तानं. लेखक मीच, अभिजित टोणगावकर. मुलांवर आणि मुलींवर काकणभर जास्त आरडाओरडा करूनही आई ही मुलांची आणि मुलींची ढोमणभर जास्तच का फेवरेट असते. बापांना आपल्या मुलांवरती निरपेक्ष प्रेम करूनही केवळ अव्यक्त भावनांचाच धनी का व्हावं लागतं. स्त्री पुरुष समानतेचा उदो करणाऱ्यांनीही ही बाब अगदी सोयीस्करपणे आपल्या नजरेआड केली आहे. चायला आमच्या पुरुषांचा जन्मच मोठा कठीण. मित्र हो, चायला या शब्दावरती ऑब्जेक्शन घेऊ नका. बायकांचा मेला जन्मच कठीण या वाक्याचं मी ते पुरुषीकरण करायचा प्रयत्न करत होतो आणि मेलाला योग्य पुरुषी शब्द वेळेत मला सापडला नाही. शेवटी प्रतिभा ही स्त्रीलिंगीच. कुठलीच सौम्य भावना उघड व्यक्त करायची चोरी हो. लहानपणी तू मुलगा आहेस ना, भाऊ आहेस ना वगैरे वाक्यांखाली बहिणी परिस्थितीचा गैरफायदा घेणार. मोठेपणी जबाबदार व्यक्ती व्हायचा आपण प्रयत्न करणार.
पण एका बाबतीत आम्ही पुरुष लकी असतो. मुलाचा लहान असताना माझे बाबा सुपरमॅन आहेत हा आगाढ विश्वास आणि मुलीचा बापाबद्दल जन्मभर टिकणारा हळवा भाव हे फक्त बापांच्याच नशिबी. बायकांना हे सुख इल्ले. आमच्या लहानपणी आईवडिलांचे रट्टे खात मोठे झालो. आता मुलं शाब्दिक टपल्या देत मोठं करतायत. साहजिक आहे, वेगानं बदलत्या काळात आपला एकेकाळी सुपरमॅन असणारा बाप खूप मागे पडू नये या काळजीपोटी त्या टपल्या देत असतात. आज या आपल्या नसलेल्या फादर्स डेच्या दिवशी पोरं जेव्हा आवर्जून हॅप्पी फादर्स डे असं करत फोन करतात, तेव्हा या पोरांना वाढवताना आलेले असंख्य कडूगोड प्रसंग डोळ्यासमोरून झरकन निघून जातात. बोलता येत नाही, फोन गळ्यात आवंढा येतो, फोन करणाऱ्या मुलीला तो ऐकू द्यायचा नसतो, डोळ्यातलं पाणी दिसू द्यायचं नसतं. मग पटकन बहुतेक नेटवर्कला प्रॉब्लेम आहे असं म्हणत फोन बंद करायचा आणि करारी बापाचा मुखवटा परत एकदा पांघरायचा. पण मुखवट्यामागे मात्र माझ्या मुलीने फोन केला आठवणीनं या खुशीत राहायचं. बाप होणं कठीणच. फादर्स डेच्या निमित्तानं आवडलेले हे 2 लेख तुम्हाला कसे वाटतात जरूर सांगा. तोपर्यंत नमस्कार.